नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादवरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण आज जे की नेहमीप्रमाणे बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण आज जे की बघा मित्रांनो मराठी व्याकरण व मित्रांनो परिसर अभ्यासाचं बघा मित्रांनो महासराव या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या बघा मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमचे मराठी व्याकरणचे 30 गुण प्लस परिसर अभ्यासचे 30 गुण मित्रांनो बघा असे टोटल एकूण 60 गुणांची मित्रांनो बघा पक्कीच तयारी या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करून घेणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य शेवटपर्यंत या ठिकाणी अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी भेट दिली असेल बघा, पहिले बघा तुम्ही आपल्या या ठिकाणी बघा चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला बघा या ठिकाणी काय आहे, तर मराठी व्याकरणात बघा मित्रांनो इ ड रू या शब्दाबद्दल बघा मित्रांनो अनुक्रमे य व र असे आदेश होतात त्यांना काय म्हणतात। तर बघा मित्रांनो मुख्यतः मराठी व्याकरणामध्ये मित्रांनो इ ड रू याबद्दल मित्रांनो बघा जे की अनुक्रमे य व र असे आदेश होतात त्यांना काय म्हणतात, तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ बघा जे की यनादेश असे म्हणतात। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघा संधी करायची आहे, तर बघा मित्रांनो वृक्ष प्लस औदार्य मित्रांनो बघा याची संधी जे की बघा क्रमांक ब जे की मित्रांनो वृक्ष औदार्य अशी होते। ओके मित्रांनो, काय करा बघा होतील तेवढे बघा मित्रांनो संधीवरील देखील तुम्ही या ठिकाणी बघा प्रश्न संच करून जाण्याचा बघा मित्रांनो प्रयत्न या ठिकाणी करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न खालीलपैकी भाववाचक नाम कोणती। बघा मित्रांनो भाववाचक नाम ओळखणे एकदम सोपी गोष्ट आहे, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी खालीलपैकी भाववाचक नाम कोणतं, तर बघा जे की क्रमांक बघा क जे की मित्रांनो गुलामगिरी हे मित्रांनो या ठिकाणी बघा जे की भाववाचक नाम आहे। मित्रांनो बघा ज्या शब्दाच्या शेवटी मित्रांनो बघा ज्या शब्दाला शेवटी प्रत्यय कोणता ई ई ता की गिरी वा वी मित्रांनो बघा या प्रकारचे मित्रांनो प्रत्यय लागतात, या प्रकारच्या मित्रांनो प्रत्यय लागल्यावर त्या शब्दाला आपण भाववाचक नाम म्हणतो। ओके, जसे की गुलामगिरी, गरिबी, सौंदर्य, औदार्य या प्रकारचे शब्द मित्रांनो बघा यामध्ये येतात। ओके, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे, तर मित्रांनो बघा यापैकी अयोग्य जोडी म्हणजेच चुकीची जोडी बघा जी की क्रमांक बघा ड अर्शी हे नपुसक लिंगी मित्रांनो बघा हे जे की बघा या ठिकाणी चुकीची जोडी आहे। पुढे पाचवा प्रश्न मित्रांनो बघा नुसतं बघू नका, बघण्यासोबत वही पेन घ्या, वही पेन घेऊन बघा मित्रांनो हे संपूर्ण लिहून घ्या, कारण मित्रांनो बघा कालावधी या ठिकाणी फारच कमी आहे, जवळपास 3 ते 4 दिवसाचाच मित्रांनो फक्त आपल्याशी बघा या ठिकाणी जवळपास कालावधी उरलेला आहे। आणि मित्रांनो बघा या जवळपास 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला बरेच काही बघा स्लॅबस देखील या ठिकाणी कव्हर करून घ्यायचं आहे। मित्रांनो बघा जर तुमच्या या ठिकाणी आणखीनही बघा जर अभ्यास या ठिकाणी जर चांगल्या प्रमाणात जर झाला नसेल असं जर कुठं तुमच्या मनाला या ठिकाणी वाटत असेल, तर बघा मी या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो संपूर्ण व्हिडिओची एक प्लेलिस्ट या ठिकाणी बघा आपल्या चॅनलवर मित्रांनो अवेलेबल करून दिलेली आहे। त्या प्लेलिस्टची बघा मित्रांनो लिंक बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकतो। अवश्य बघा मित्रांनो बघा ते संपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या आणि बघा मित्रांनो तुमचा उरलेला या ठिकाणी बघा जे काही मित्रांनो स्टडी आहे मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या। ओके, पुढचा मित्रांनो बघा या ठिकाणी पाचवा प्रश्न एखाद्या शब्दाचे आकारांत सामान्य रूप होत असेल तर डॅश 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 डॅश। बघा मित्रांनो काय म्हटलंय या ठिकाणी बघा आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे, तर एखाद्या शब्दाचे बघा आकारांत सामान्य रूप होत असेल तर तो शब्द मित्रांनो बघा जे की पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे। मित्रांनो बघा या प्रकारे जे की समोरची लाईन आहे म्हणजे बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी एक महत्त्वाची बात सांगतो बघा शिक्षक पात्रता मित्रांनो बघा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला पास करायची असेल तर मित्रांनो बघा त्यासाठी आपला बघा सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा असा 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307
हा आपला नंबर आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या बघा मित्रांनो. अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा बघा मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. मित्रांनो बघा वेळ वाया घालू नका. जवळपास 3 ते 4 दिवसच बघा आपल्यापाशी या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत. आणि मित्रांनो बघा याच्यामध्ये जवळपास आपल्याला खूप सारा मित्रांनो बघा जे की स्लॅबस या ठिकाणी पार पडायचा आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आपला हा महाठोकळा या ठिकाणी बाय केलं तर 100% मित्रांनो मी गॅरंटी देतो बघा तुमचं या ठिकाणी बघा जे की ऑफिशियली मित्रांनो बघा जे की 90+ मित्रांनो बघा मार्क्स तुमच्या या ठिकाणी येऊन जातील. ओके, अवश्य बाय करून घ्या. पुढचा 6वा प्रश्न बघा. अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर बघा मित्रांनो अपूर्ण भूतकाळाचं उदाहरण या ठिकाणी कोणतं आहे? तर राजेश रडला होता. राजेश रडला होता. राजेश रडत होता. तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब राजेश रडत होता हे मित्रांनो बघा जे की अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे. आणि राजेश रडला होता हे बघा मित्रांनो पूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे, लक्षात असू द्या. तर जे की बघा क्रमांक ब राजेश रडत होता हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न 7वा. तिमिरातून तेजाकडे बघा मित्रांनो तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक बघा जी की क्रमांक क नरेंद्र दाभोलकर हे आहेत, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा लिहून घ्या. लिहून घेऊन बघा जवळपास 24 ते बघा 48 तासाच्या आत मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्नसंच बघा पाठांतर करा. कारण 100% मित्रांनो गॅरंटी देतो बघा हे संपूर्णपैकी जवळपास 5 तरी प्रश्नसंच मित्रांनो तुम्हाला ठिकाणी हमखास परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पुढे 8वा प्रश्न बघा. कवी बी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर कवी बी या टोपण नावाने मित्रांनो कोणाला ओळखलं जातं? तर जे की बघा क्रमांक ड नारायण मुरलीधर गुप्ते मित्रांनो यांना ओळखलं जातं, लक्षात असू द्या. जे की क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पुढील शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो जातीभ्रष्ट मित्रांनो बघा या जे की शब्दाचा समास कोणता आहे? तर तो म्हणजे बघा जे की क्रमांक अ तत्पुरुष हा समास आहे, जे की लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. पुढचा स्पष्ट अनुस्वार असलेले अक्षर डॅश डॅश असते. तर बघा मित्रांनो स्पष्ट अनुस्वार असलेलं अक्षर जे की मित्रांनो बघा क्रमांक ब गुरु असतं, म्हणजे मित्रांनो बघा जे की मोठं असतं. ओके, लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ब गुरु बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे 11वा प्रश्न. हा प्रसादला गरम दूध खूप आवडते. बघा मित्रांनो या वाक्यातील बघा आपला कर्ता ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो प्रसादला गरम दूध आवडते याच्यातील कर्ता बघा जे की क्रमांक बघा गरम दूध आहे. ओके मित्रांनो बघा प्रसादला या ठिकाणी आवडणारं काय आहे लक्षात घ्या. प्रसादला आवडणारं काय आहे? तर गरम दूध, म्हणजे मित्रांनो बघा जे की कर्ता या ठिकाणी बघा क्रमांक अ गरम दूध या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न लेखनदृष्ट्या अचूक शब्द आपल्याला बघा या ठिकाणी ओळखायचा आहे. मित्रांनो बघा या प्रकारचे शब्द तुम्हाला तेव्हाच ओळखता येतात जेव्हा तुमचं वाचन आणि लेखन बघा मित्रांनो एकदम परफेक्ट असेल, तेव्हाच तुम्हाला बघा या ठिकाणी या प्रकारचे मित्रांनो बघा शब्द या ठिकाणी ओळखू शकता किंवा बघा मित्रांनो ओळखण्यात येतील. तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा जे की लेखनदृष्ट्या अचूक म्हणजे शुद्ध शब्द बघा जे की क्रमांक ब प्रात्यक्षिक हा आहे, जे की मित्रांनो प्रात्य आणि क्षला पहिली विलांटी आणि शेवटी प्रात्यक्षिक. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर बघा मित्रांनो पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता असेल? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क अपाद मस्तक, लक्षात असू द्या मित्रांनो. हे जे की मित्रांनो पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्दसमूह आहे, जे की बघा क्रमांक क अपाद मस्तक, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो बुडत्याचा पाय खोलात या बघा मित्रांनो म्हणीचा योग्य अर्थ जे की बघा क्रमांक ड अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे असा होतो, जे की बुडत्याचा पाय खोलास या म्हणीचा अर्थ. ओके, लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ड. पुढे बाळकडू पाजणे म्हणजे काय? तर बघा मित्रांनो बाळकडू पाजणे म्हणजे काय? तर मित्रांनो जे की बघा क्रमांक अ बालमनावर संस्कार करणे असं होतं मित्रांनो, जे की
बाळकडू पाजणे म्हणजे ओके, बाळकडू पाजणे मित्रांनो याचा अर्थ जे की क्रमांक अ बघा, बालमानसावर संस्कार करणे असा होतो. पुढे 16वा प्रश्न, आसाम बघा या राज्याचे सध्याचे बघा जे की राज्यपाल कोण आहेत? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब, लक्ष्मण प्रसाद आचार्य हे बघा जे की मित्रांनो सध्याचे आसाम या राज्याचे बघा राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी सध्याचे बघा जे की आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे आहेत. आणि मित्रांनो बघा आचार्य देवव्रत मित्रांनो यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते हे बघा तुम्ही सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुमचा बहुतेक करंट अफेअर्सचा अभ्यास किती झाला हे देखील मला मित्रांनो बघा कळून झालं. म्हणून बघा मित्रांनो बघा तुम्ही आचार्य देवव्रत यांच्या अगोदरचे राज्यपाल कोण होते हे बघा या ठिकाणी अवश्य कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. पुढे 17वा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग देण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक गुजरात या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, मारम जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळून येते? तर बघा मित्रांनो मारम ही जी जमात आहे बघा मित्रांनो ही प्रामुख्यानं कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी आढळून येते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा ड जे की मणिपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे 19वा प्रश्न, दरवर्षी युद्धविराम दिवस कोणत्या दिवशी बघा साजरा करण्यात येतो? तर बघा मित्रांनो युद्धविराम दिवस लक्षात असू द्या. तर बघा मित्रांनो युद्धविराम दिवस कोणत्या जे की दिवशी साजरा करण्यात येतो तो म्हणजे बघा जे की क्रमांक अ 11 नोव्हेंबर लक्षात असू द्या. पुढचा 20वा प्रश्न, कोणत्या राज्यातील बालोद हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब, छत्तीसगड मित्रांनो बघा या राज्यातील बालोद हा जो काही मित्रांनो बघा जिल्हा आहे हा देशातील जे की मित्रांनो पहिला बघा बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे ओके आपल्या भारताच्या तुलनेमध्ये. पुढचा बघा 21वा प्रश्न, तर जागतिक निमोनिया दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो जागतिक निमोनिया बघा दिवस कोणत्या दिवशी या ठिकाणी साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक 12 नोव्हेंबर मित्रांनो बघा या दिवशी जे की जागतिक निमोनिया दिवस मित्रांनो बघा जे की साजरा केला जातो लक्षात असू द्या. मित्रांनो बघा लिहून घ्या, हे संपूर्ण काही लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. बार सांगतोय बरं. पुन्हा या ठिकाणी बघा पश्चाताप होता नाही बघा मित्रांनो तुम्हाला जे की परीक्षेला गेल्यावर ओके पश्चाताप होऊ नये यासाठी बघा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न बघा जाण्याच्या अगोदर मित्रांनो एकदा पाठ करा मित्रांनो. 100% मी गॅरंटी देतो यापैकी जवळपास 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी हमखास विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा 22वा, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर बघा मित्रांनो भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी रोवला होता किंवा घातला होता? तर बघा जे की क्रमांक ब, लॉर्ड मेकॉले यांनी मित्रांनो ओके लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 23वा, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? तर बघा मित्रांनो प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली हे बघा मित्रांनो कोणाचे समकालीन होते? तर जे की बघा क्रमांक पुष्यमित्र शुंग आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. 24वा प्रश्न, भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर बघा मित्रांनो भारताच्या भूदान चळवळीचे जनक बघा जे की क्रमांक ड, विनोबा भावे हे आहेत. 25वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर बघा मित्रांनो या हक्कांपैकी कोणता हक्क या ठिकाणी मूलभूत हक्क नाही? तर तो म्हणजे बघा जे की क्रमांक संपत्तीचा हक्क लक्षात असू द्या. हा हक्काचा मित्रांनो बघा जे की समावेश मित्रांनो बघा मूलभूत हक्कामध्ये केलेला नाही ओके लक्षात असू द्या. पुढचा, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झाला? तर बघा मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी जे की बघा दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा बघा मित्रांनो कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झाला आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब, 69व्या घटनादुरुस्ती मित्रांनो बघा जे की दिल्ली या शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा मित्रांनो बघा जे की या ठिकाणी दर्जा प्राप्त झालेला आहे जे की मित्रांनो लक्षात तुम्ही ठेवून घ्या ओके. पुढचा समोरचा प्रश्न बघा 27वा, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
तर बघा मित्रांनो, पेशी हे नाव बघा जे की कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले होते, तर जे की बघा रॉबर्ट हुक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. आणि मित्रांनो बघा, पेशीचा शोध देखील मित्रांनो बघा कोणत्या शास्त्रज्ञानं लावला, या प्रकारचा जरी प्रश्न विचारला तर त्याचा शोध मित्रांनो बघा की रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञानेच लावला होता, लक्षात असू द्या. पुढचा 28वा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे? तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणता रोग या ठिकाणी अनुवांशिक रोग आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड, मधुमेह हा बघा जो काही मित्रांनो रोग आहे, हा बघा जे की मित्रांनो अनुवांशिक रोग आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा 29वा प्रश्न बघा या ठिकाणी, एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते, याचं कारण बघा मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू बघा सुकून जाते, याचं कारण म्हणजे मित्रांनो जमिनीतील बघा पाण्याचा प्रवाह झाडांमध्ये मित्रांनो अवरुद्ध होतो, त्यामुळे बघा मित्रांनो बघा जे की झाड आहे मित्रांनो हळूहळू सुकून जाते. ओके, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर आहे. पुढे शेवटचा बघा 30वा प्रश्न, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर बघा मित्रांनो, श्रीनगर बघा हे जे शहर आहे हे कोणत्या नदीकाठी या ठिकाणी वसलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचं आहे. आणि शक्यतो बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण भाग या ठिकाणी शेअर करा. अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.